खर्च करायचा नाहीये. इथून पुढे 4 सामने खेळायचे. 4 सामने आपल्याकडे वेळ आहे 1.5 तास. 1.5 तासामध्ये आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत. 1 तास एक तासामध्ये सूरज सरांनी सांगितलं 1 तासामध्ये 4 सामने खेळायचे आहेत. सूरज सर खेळलेले आहेत भरपूर वेळा. आपण पाहतोय की नक्कीच अधिकाऱ्यांचे मॅचेस देखील खेळलेले आहेत आणि सूरज सरांचं मला वाटतं 25 चेंडूमध्ये 100 धावांचं रेकॉर्ड आहे. 25 चेंडूमध्ये 100 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल कशा पद्धतीने त्यांनी बनवलेल्या असतील. आणि तो हार्ड हिटर फलंदाज आज इथे या मैदानावरती कॉमेंट्री करताना आपल्याला पुढे पाहायला मिळेल. पुढील सामन्यामध्ये सरांचं देखील सरसेचं स्वागत असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे आणि आता शुभ वायदंडे आणि त्यांच्या जोडीला प्रीतम अप्पा जगताप मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तीन षटकांची मॅच आहे. मॅचला करूयात ऑन. पहिला बॉल गोलंदाज आहे तन्वीर शेख जे आता मार्गस्थ करतील. जाऊयात मॅचच्या दिशेने प्रीतम अप्पा. रिवर्स इरादा पहिल्याच बॉल वरती सक्सेसफुल ठरतोय आणि आताचा बॉल टप्पा खात बाउंड्री लाईन पार. मिळत आहेत रन 4 चौकार पहिल्याच बॉलवर. जबरदस्त आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजितदादा चषक 2026 चा महासंग्राम. मुख्य आयोजक आहेत सन्माननीय छोट्याजी समगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रोहनजी म्हेत्रे आणि त्याचबरोबर अबल्याबाई म्हेत्रे यांचं मनपूर्वक धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा रिवर्स खेळायचा प्रयत्न राहिलेला होता आणि आत्ताचा बॉल मात्र दर्जेदारचा आहे आणि आता चेंडू मात्र जबरदस्त राहील. डॉट बॉल मिळाला आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. याच्या अगोदर तुम्ही परशुरामजी राक्षे सरांचा आवाज ऐकलाय त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. हा बॉल पुन्हा एकदा संपर्कच होत नाही बॅट आणि बॉलचा. चेंडू मात्र डॉट आलाय. त्यानंतरचा चेंडू मात्र पुन्हा एकदा आहे. रिवर्स बनवण्याचा प्रयत्न घ्या बनवलेला आहे आणि आताचा फटका जाईल मात्र सीमा पार. मिळत आहेत रन 4 चौकार. चौकार मिळतोय. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाईल आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू मात्र पुन्हा एकदा आहे. तन्वीर शेख हा बॉल पुन्हा एकदा प्रीतम अप्पांच्या बॅट मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते आताच्या बॉल वरती.
5 चेंडू पूर्ण झाले, 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न शुभमचा आहे. अपील केली जाते पंचांकडे आणि अपीलची दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांना विचारणा करतायत या ठिकाणी. तिसऱ्या पंचांना विचारणा या ठिकाणी केली जाते. बॅटर मात्र बाद आहेत आणि मोठी विकेट मिळते. शुभम मात्र बॅक टू द पवेलियन होतील आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 10. एका विकेटचं नुकसान. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल या ठिकाणी येतील. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मार्गस्थ होते आणि दुसऱ्या षटकासाठी सूरज मासाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. दोनही संघ मातब्बर आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. टीम माळेगाव आणि त्यांच्या विरोधात छत्रपती 11 टीम सासवड ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कुणाल येतील, जे की सकाळच्या मॅचमध्ये हिरो राहिलेले आहेत आणि आता कुणाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि दुसऱ्या साईडून सूरज मासाळ षटक आता मार्गस्थ करतील. दुसऱ्या षटकामध्ये खेळ त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 10 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. पीटीसी लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनी आणि त्यानंतर तमाम प्रेक्षक रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या मॅचेसचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं अजितदादा चषक 2026 मध्ये स्वागत आहे. त्यानंतरचा बॉल. कडप्याचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत या बॉल पर्यंत पोहोचतायत आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळते. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज मासाळ जे की वेगावरती स्वार होत असतात नेहमी. माळेगाव संघाच्या माध्यमातून त्यांचा खेळ मात्र अप्रतिमच राहिलाय आणि तोच आता प्रयत्न पुन्हा एकदा त्या टीमसाठी अगदी पाहायला मिळतोय. हा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आहेत. त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मिळतीये. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 12 या आकडेवरती. विकेट चढवण्याचा प्रयत्न. आताच्या बॉलवरती खुल्या डोप्याचा बॉल जमिनीला घासत आताचा बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा लॉंग ऑफला. याही वेळी एक सिंगल मिळाली आहे. 3 बॉल झालेत लगातारच्या. 3ही बॉलवरती बॅक टू बॅकचे सिंगल आल्यात. जबरदस्त बॅटिंग. 13 धावा धावफलकावरती. बॉल या ठिकाणी आपण पाहूयात पुन्हा एकदा जबरदस्त खेळलेला आहे. कुणाला आतापर्यंत शांत राहिले त्या षटकामध्ये. पाठीमागच्या मॅचमध्ये जबरदस्त आक्रमण त्यांचा राहिलेला, परंतु आक्रमक राहिलेले नाहीये टीम सासवड. 14 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित जर पाहिलं तर 3 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे आता 8 बॉल तुमच्याकडे आहेत
आणि त्या 8 बॉल मध्ये तुम्हाला आता मात्र खेळ दाखवायचा आहे. विकेट आपल्याकडे भरपूर शिल्लक आहेत. प्रीतम अप्पा ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आहेत. सुरेश मासाळ रिवर्सचा प्रयत्न होता. खलडप्याचा बॉल संपर्क चांगला नाहीये आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. धावसंख्या पुढे 1च्या मदतीने 15. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा. शेवटचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक तन्वीर शेख डाऊन द बॉल आणि मोठी विकेट मिळाली आहे. कुणाल देखील या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का क्रमांक 2 टीम छत्रपती 11 टीम सासवड संघाला. आणि आता शेवटचं षटक मार्गस्थ करायचं आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर देतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निखिल फडतर येत आहेत शेवटच्या 6 बॉलसाठी आणि आता शेवटचे 6 बॉल मार्गस्थ करतात गोलंदाज आहेत. विक्रांत आले षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रीतम अप्पा जगताप. 6 बॉलचा खेळ शेवटचा बाकी आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे आणि आता वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. विक्रांत मात्र वाईट बॉलने सुरुवात करतायत या षटकाची. अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच. वाईट बॉल पाहायला मिळालेला आहे. पहिलाच बॉल आणि त्याच्यानंतर पुढे एकदा विक्रांत. याही बॉलला जाऊच दिलेला आहे आणि त्याचबरोबर जबरदस्त बॉल आताचा आहे. डॉट बॉल मिळतोय. वाईट बॉल नंतरनी पहिला जो बॉल होता तो डॉट आलाय. वाईट बॉल आला त्याच्यानंतरचा डॉट मिळालाय. चांगली गोलंदाजी टीमसाठी करतायत. हा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. काउंट कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळतीये पुन्हा एकदा याही बॉलवरती. निखिल आल्या बरोबरच आक्रमण करतील स्ट्राइक वरती येऊन बॉलला सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार मिळतोय या बॉल वरती. आक्रमक होत आहेत आता फलंदाज. आक्रमक व्हायलाच हवं आहे आणि तोच प्रयत्न आता फलंदाज करतील. धावसंख्या पोहोचतीये 23 धावा धावफलकावरती आहेत. अजून 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती. निखिल फडतरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. आयोजन कमिटीचा कॉल आहे की वेळ वाचवायचा आहे सर्व खेळाडूंनी आणि सहकार्य करा. अजून या ठिकाणी आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ जो आहे तो उरलाय. 23 धावा धावफलकावरती. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा निखिल फडतरे स्ट्राइकवर पुन्हा एकदा आहेत. त्यानंतरचा बॉल. हा बॉल शरीर भेदक किंबहुना होतोय आणि त्यात नंतर आताच्या बॉलवरती लेग बाईटची एक सिंगल जी आहे ती मिळतीये. 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रीतम अप्पा स्ट्राइकवर. हा ही बॉल नो बॉल आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 9च्या मदतीने पुढे जाईल. 25 बनल्या जातील.
फ्री हिटचा बॉल आहे त्यानंतरचा. हाही बॉल या ठिकाणी आपण पाहतोय चान्स बनेल धावचीतचा आणि आज वेळी धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 22 ची सिंगल मिळाली आहे. 26 बनल्यास शेवटचा बॉल उरलाय. सव्वीस धावा शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. निखिल फडतरे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी राहिला आहे. हा बॉल हवेमध्ये राहील. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक मिळते डबलचा प्रयत्न आताच्या बॉल वरती आहे. फेकी केलेली आहे अप्रतिम. 2 मिळतील आताच्या बॉल वरती आणि 28 ज्या आहेत त्या बनल्या जात आहेत. 28 धावा विजयासाठी बनवायच्या 29. टीम माळेगाव संघाला 29 धावांची आवश्यकता. चला केसरन टीम आपला कॅप्टन पाठवा आणि पिंपरे टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. टॉस करूयात. पिंपरी टीम आपला कॅप्टन पाठवून द्या आणि केसरन टीम आपला कॅप्टन जो आहे तो पाठवा. सासवड संघ चला. सासवड संघ चला उठा आणि मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पोहोचायचं आहे. चला सासवड संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. दुसऱ्या साईडवर टीम माळेगाव चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. मॅच लगेच सुरू करायची आहे. चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. स्ट्राईक वरती आहे शरद आणि नॉन स्ट्राईकला आहेत शरद आणि सुधीरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये.
मॅचला या ठिकाणी आपण ऑन करतोय आणि विजयासाठी तुम्हाला बनवायच्या त्या धावा 29. पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील प्रीतम आप्पा आलेत. मॅचला इथे ऑन करूया, जाऊयात मॅचच्या दिशेने. चला वेळ नकोय आणि आता मॅच स्टार्ट करूयात. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय, टप्पा खात सीमा पार, मिळत आहेत रन 4. चौकार. चौकार मिळतोय आताच्या बॉलवरती. दुसरा बॉल जाऊ दिलेला आहे आणि चेंडू मात्र या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. शरद आहे स्ट्राईक वरती. बॉल खोल डब्याचा आहे आणि त्याच बॉलला पुन्हा एकदा आक्रमण होते आताच्या बॉलवरती. डबलचा प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर चेंडू सीमा पार, मिळत आहेत रन 4. चौकार. धावसंख्या मात्र पुढे जाते. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण मिसफिल्ड या ठिकाणी करत आहे. मिसफिल्ड होत आहे आणि अशा मॅचेस मध्ये जर मिसफिल्ड होत असेल तर प्रीतम बाप्पा हा बॉल पाठीमागच्या दिशेने अगदी आपण पाहूयात. बॅटची कडा आणि त्याचबरोबर आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती देखील राहील. ते चौकार आलेत आणि त्याच्यानंतर ती मिसफिल्ड अगदी आपल्याला पाहायला माहिती आहे. धावांना वाचवण्याचा प्रयत्न प्रीतम बाप्पांचा तो इरादा. क्षेत्ररक्षक तितके सहकार्य करत नाहीयेत, परंतु सहकार्य आता अप्रतिमच करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये टीम छत्रपती 11 टीम सासवड संघाला. बॉल पुन्हा एकदा हवाई तडाखा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडूपर्यंत. एक मिळते आताच्या बॉलवरती. डबलचा प्रयत्न करणार नाहीत, गाही करायची नाही आणि तोच प्रयत्न राहील. आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे 9 धावा धावफलकावरती आहेत. डेड बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. मृत चेंडू आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न. सुधीर यांचा प्रयत्न सुरू राहील. टीम माळेगाव संघ आताच्या बॉलवरती 1 धाव जी आहे ती कंप्लीट होतीये आणि आता षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहूयात. 1 चा खेळ संपेल. धावसंख्या आहे 10 आणि आता 12 बॉल तर विजयासाठी या ठिकाणी आपण पाहूयात. 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 19 ची गरज. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. टीम पिंपरे खुर्द आणि त्यांच्या विरोधात केसरन टीम छापायचा कॉल. पिंपरे खुर्द संघाने टॉस जिंकलेला आहे. चला निर्णय लवकरात लवकर कळवा. त्यानंतरचा बॉल मात्र पुढे एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. निखिल मैदानाच्या आतमध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पहिलाच बॉल जबरदस्त आलाय. इक्वेशन बदलतंय. 11 बॉल 19 धावांची आवश्यकता. अकरा बॉल आणि विजयासाठी या ठिकाणी आपण पाहतो 19 धावांची आवश्यकता आहे.
टीम माळेगाव. ऑन स्ट्राईकला सुधीर, नॉन स्ट्राईकला आहे शरद. त्यानंतरचा बॉल देखील फडतरे. हा बॉल हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला जातोय. षटकार मध्ये डील्स करतायत आता फलंदाज सुधीर आणि सिक्सर मिळतोय. इक्वेशन आहे ते कॅल्क्युलेशन नुसार खेळणं गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न आता पुन्हा राहील. 10 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतरचा बॉल पुढे एकदा आहे. हाही बॉल बॅकफूट वरती सरकले, जागा बनवली, दिशा दिली आताच्या बॉलला. मिड विकेट स्क्वेअर लेग क्लिअर. आताचा बॉल टप्पा खात सीमा पार. मिळत रन 4 चौकार. नऊ चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. वसुली फार गरजेची होती आणि ती वसुली टिकवण्याचं काम मात्र सुधीर यांनी केलेलं आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलाय. बॉल पुन्हा एकदा हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेरच पाठवून दिलाय. ताकद आणि नजाकत सिक्सर. आठ बॉल आणि विजयासाठी आता 3 धावांची आवश्यकता. पिंपरे टीम निर्णय कळवा. पिंपरे टीम चला. गोलंदाजी आहे. केसनन टीम बॅटिंग करायची आहे, लक्षात घ्या. अल्टी पलटी करायचा प्रयत्न. आत्ताचा बॉल शरीर भेदक राहिलेला आहे. शरद प्रयत्न करतायत, संधी मिळाली आहे धावचीतची आणि आता शरद मात्र धावचीत स्वरूपात या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट आली आहे आणि इक्वेशन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहूयात. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सूरज मासाळ. हा बॉल आल्याबरोबरच आक्रमक होत आहेत आणि आताच्या बॉलला पाठवून दिलेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर मिळतो. मॅच होते समाप्ती. टीम माळेगाव इथे विजय होत असताना पाहायला मिळते. आणि आता पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल. चला टीम केसनन सलामीची जोडी पाठवून द्या आणि पिंपरे खुर्द चला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लवकर त्वरित सजवा. त्वरित सजवायचं आहे आणि पुढची मॅच जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये